नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओंकार स्वागत करतो. लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं. तर सगळ्यात महत्त्वाची बाब, आता सप्टेंबर महिना संपत आलेला आहे. सप्टेंबर महिन्याचा 1500 रुपयांचा लाभ आमच्या बँक खात्यामध्ये कधी मिळणार, याचबरोबर आम्ही ई-KYC करत आहोत परंतु आमची ई-KYC होत नाहीये, मग आम्हाला सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळणार का? आणि 26 लाख ज्या अपात्र बहिणी आहेत जून, जुलै आणि ऑगस्ट, तर यांचे हप्ते आले नाहीयेत, तर आम्हाला हप्ते मिळणार का? असे अनेक प्रश्न वारंवार लाडक्या बहिणी विचारत आहेत. आणि याचबरोबर सप्टेंबर महिन्याच्या हप्ते वितरणाची घोषणा झालेली आहे. आजपासून हप्ते वितरण सुरू होणार आहे. अशा अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत. तर यामध्ये सगळी माहिती आहे ते प्रॉपर आपण आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत. तत्पूर्वी आपण जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती आणि मदत मिळून जाणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पात्र ज्या लाडक्या बहिणी आहेत यांना ई-KYC करण्याचं काम देण्यात आलेलं आहे. साधारणतः 2 महिन्याचा कालावधी या ई-KYC साठी देण्यात आलेला आहे. त्यामुळे सध्या लाडक्या बहिणी रात्रभर असेल किंवा दिवसभरामध्ये ई-KYC करत आहेत, परंतु सर्व्हरवरती अपेक्षेपेक्षा जास्त कॅन्डिडेट ई-KYC करत असल्यामुळे ही ई-KYC होत नाहीये. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना एकच विनंती, सध्या तुम्ही ई-KYC केली नाहीत म्हणजे तुमचा अर्ज अपात्र झाला असं होत नाहीये. तुम्ही ई-KYC करण्याचा प्रयत्न करताय परंतु सर्व्हर एरर असल्यामुळे, तुम्हाला ट्रॅफिक जाम असल्यामुळे त्या ठिकाणी ई-KYC होत नाहीये. त्यामुळे एकतर सप्टेंबर महिन्याचा हप्ता जो आहे तो सरसकट सगळ्यांना मिळण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे, कारण का ई-KYC साठी 2 महिन्यांचा कालावधी देण्यात आलेला आहे. त्यामुळे या कालावधीमध्ये जर तुमची ई-KYC झाली नाही तर 2 महिन्यानंतर याचा विचार केला जाणार आहे. त्याचबरोबर बनावट वेबसाईट आहेत तर त्या पुढे येत आहेत. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना .gov.in, तर याच वेबसाईटवरती तुम्हाला ई-KYC करायचे. इतर कुठल्याही वेबसाईटवरती तुम्हाला OTP शेअर करायचा नाही. तर याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण सांगितलेलंच आहे की 2 ते 3 दिवस महिना संपायला बाकी आहेत. हप्ते वितरणाची घोषणा कधी होऊ शकते? सगळ्यात प्रथम शासकीय मान्यता देणारा GR येतो आणि त्याच्यानंतर मंत्री आदित्य तटकरे या संदर्भात घोषणा करतात. तर हा GR कधी पोर्टलवरती प्रसिद्ध होईल या संदर्भात डिटेल माहिती वेळोवेळी आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे. आणि याचबरोबर ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना जून, जुलै, ऑगस्ट या महिन्याचे हप्ते आले नाहीयेत, तर अशा लाडक्या बहिणींचे अर्ज जर पात्र झालेली असेल तर अशा लाडक्या बहिणींना येणाऱ्या हप्त्यांसोबत किंवा येणारा हप्ता जमा होईलच, परंतु मागील हप्ते देखील त्यांना मिळणार आहेत. तर अशा प्रकारे आत्ताची ही महत्त्वाची अपडेट आहे. अजून हप्ते वितरण सुरू झाले नाहीये. हप्ते वितरण सुरू झाल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाईल. सध्या ई-KYC तुमच्या पद्धतीने होत असेल तर करून घ्या, होत नसेल तर प्रतीक्षा करा. जेव्हा सर्व्हर प्रॉपर चालेल, वेबसाईट प्रॉपर चालेल, तेव्हा तुम्हाला ही ई-KYC करता येणार आहे. तर अशा प्रकारे तुमच्या जर काही शंका असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात ज्या ई-KYC प्रोसेस चालू आहे त्याचबरोबर अपात्र लाडक्या बहिणी पात्र ठरलेल्या आहेत यांना देखील लाभ येणार आहे. मागील सर्व हप्ते येणार आहेत. फक्त अर्ज तुमचा पात्र असणे गरजेचं आहे. ई-KYC मात्र कंपल्सरी आहे, ती तुम्हाला येत्या 2 महिन्यामध्ये करायची आहे. सध्या सप्टेंबर महिन्याचा हप्ता सरसकट सर्व लाभार्थ्यांना येऊ शकतो. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.